तर पहिले प्रेयर सुरू करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरा भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. जय हो राधा गोविंद राधे. जय हो राधा कृष्ण चंद्र राधे. जय हो गुरुदेव प्रभुपाद. जय हो गुरुदेव प्रभुपाद. श्रील प्रभुपाद की जय. श्री श्री राधा गोविंद की जय. हरे कृष्णा एव्हरीवन. तर आज आपण सुरू करणार आहोत आपण अध्याय 14 ला गुणत्रय विभाग योग म्हणजे त्रिगुणमयी माया. म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की सत्व रज आणि तम काय आहे, शॉर्ट मध्ये सांगितलं होतं, पण आज आपण त्याला डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर ही त्रिगुणांची मायामध्ये आपण कशी अडकलेलो आहोत हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर श्री श्री राधा गोविंदच्या चरणात नमन करून आणि श्रील प्रभुपादजींच्या चरणात नमन करून आपण आपला आजच्या या अध्यायाला सुरू करणार आहोत. तर आधी बघा, एक सेकंड. तर आधी मी तुम्हाला एक वेळा शॉर्ट मध्ये सांगते की आपण एक्झॅक्टली हे तिघी गुण काय आहे. बघा, सत्व गुण म्हणजे एक्झॅक्टली काय, तर जो चांगले कर्म करतो, जो सत्व कर्म करतो, जो सात्विक भोजन ग्रहण करतो, ठीक आहे ना, म्हणजे मसाले वगैरेंचं सेवन नाही करणे आणि फक्त नॉर्मल आपला जो भोजन असतो, जो आपण कृष्णाला अर्पित केलेला आहे प्रसादमच्या स्वरूपात, आणि मग तो आपण घेतो, तर त्याप्रमाणे. त्यानंतर जो व्यक्ती असतो, राजसी जो असतो, तर त्याला खूप त्याचे असं ड्रीम्स असतात, स्वप्न असतात. म्हणजे काय की फक्त पैसा पैसा तो करतो, म्हणजे फक्त पैसा पाहिजे, लाईफ मध्ये सक्सेस पाहिजे, आणि फक्त आपण म्हणतो ना एका धावणे फक्त लाईफ मध्ये काहीतरी अचीव करणे, फक्त तोच त्याचा उद्देश असतो. फक्त पैसेच लाईफ मध्ये पाहिजे, आणि आपले जे वॉन्ट्स असतात, म्हणजे आपले जे नीड्स आहेत, नीड्स वेगळे आणि वॉन्ट्स वेगळे. नीड्स काय असतात, आपल्याला जेवण लागतं, कपडे लागतात, हे आपले नीड्स आहेत. पण आपले वॉन्ट्स काय, तर आपल्याला ज्यांच्यामुळे सुद्धा आपण राहू शकतो, ज्यांच्या विना आपण सुद्धा राहू शकतो, ते आपले नीड्स आहे, सॉरी वॉन्ट्स आहे. तर ते त्याच्या मागे जो पडत असतो तो राजसी. आणि तामसी काय, तर तामसीला लक्षात ठेवायला खूप इझी आहे, कारण तामसी हा असतो आळशी. जो आळशी असतो, जेव्हा लोक उठतात तेव्हा तो झोपतो, आणि जेव्हा लोक झोपतात तेव्हा तो उठतो. ठीक आहे, असे कार्य करणारा तो तामसी. तर आता समजून घेऊया तिघ गुणांना. सारांश पाहूया ते अध्याय 13चा. अर्जुनाचे काही 6 प्रश्न होते. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आपण पाहिलं, ज्ञान याचे वर्णन पाहिले,
प्राप्त करण्याची प्रक्रिया आपण पाहिली आणि आपण हे सुद्धा पाहिले की ज्ञान एका प्रकारे भक्तीचाच भाग आहे. ज्ञानम ज्ञानाची वस्तू, प्रकृती पुरुष आणि संघ आणि ज्ञानाची दृष्टी ज्ञानाची दृष्टी ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. कधी कधी बोलताना मराठीतून हिंदी वर्ड्स येऊ शकतात, पण असं युजली होत नाही. पण कधी कधी मी ध्यानला ज्ञान बोलते, फक्त इतकाच डिफरन्स होतो, अजून काही चुकत नाही. ठीक आहे ना? बघा, अध्याय 14 मध्ये सारांश मध्ये काय काय दिलंय? 3 गुणांची आत्मा बद्ध आहे. म्हणजे आपल्या या तिन्ही गुण, म्हणजे हे जे तिघी गुण आहेत, आपण या तिघी गुणांमध्ये फिरतोय आणि याच्यात आपली आत्मा जी आहे ती बद्ध आहे. वैशिष्ट्ये, कृती आणि गुणांमध्ये मृत्यू आणि गुणातील कसे होणे, हे सगळे गोष्टी आपण पाहणार आहोत. धन्य भगवान म्हणाले, सर्व ऋषी मुनींनी परमसिद्धी प्राप्त केलेली आहे. हे जाणून मी तुम्हाला हे परम ज्ञान, सर्व ज्ञानांपेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुन्हा सांगेन. म्हणजे हे ज्ञान जे आहे, हे ज्ञान मी ऑलरेडी दिलेलं आहे, पण मात्र मी हे परत सांगणार आहे. ठीक आहे? या ज्ञानांमध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतः सारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. By becoming fixed in this knowledge, one can attain to the transcendental nature like my own. Thus, established, one is not born at the time of creation or disturbed at the time of dissolution. म्हणजे हा असा ज्ञान आहे, हा असा नॉलेज आहे की हा नॉलेज आपण घेतलं तर आपण कृष्णाच्या स्वभावाची प्राप्ती करू शकतो. म्हणजे द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड, कृष्णाची आपण प्राप्ती करू शकतो. आणि हा जो क्रिएशन आहे, म्हणजे हे जे नेचर मध्ये आपण राहत आहोत, तर इथे जर म्हणजे सृष्टीच्या वेळी तो मनुष्य जन्म घेत नाही. म्हणजे आपण पाहिलं ना की ते आपण जन्म मृत्यूच्या चेन मधून मुक्त होतो, आणि त्याचप्रमाणे आणि प्रलयाच्या वेळीही त्याचं मन व्यथित होत नाही. बघा, सर्व योनिषु कौन्तेय मृतयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्यो निरहम बीजप्रदः पिता. बीजप्रदः पिता म्हणजे बीज प्रदान करणारा पिता. हे कौन्तेय, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. जसे की भौतिक प्रकृतीमध्ये आपण आपल्या आईच्या गर्भातून बाहेर आलो, त्याचप्रमाणे कृष्ण काय करता आहे की ते बीज स्वरूपात आपल्याला पोहतात. म्हणजे जसं आपण झाड पोहतो आणि ते छोटं असून मग मोठं होतं, त्याप्रमाणेच ते आपल्या आईच्या शरीरात त्यांनी जसं म्हणूया बीजच टाकलं आणि आपण आलो. याप्रमाणे इथे संकल्पना केली आहे. इथे पण तेच लिहिलं आहे, इट शुड बी अंडरस्टूड दॅट ऑल स्पीशीज ऑफ लाईफ, ओ सन ऑफ कुंती, आर मेड पॉसिबल बाय बर्थ इन दिस मटेरियल नेचर. सगळ्या ज्या काही स्पीशीज आहे, सगळे जे काही ॲनिमल्स वगैरे आहे, हे बर्थ घेऊन आले आहे, जन्माला आले आहे. हे की नाही? आय एम द सीड गिव्हिंग फादर. कृष्ण काय आहे की ते सीड म्हणजेच काय, तर बीज प्रदान करणारे विधाता आहे. सत्वम रजस्तम इति गुणाः प्रकृती संभावाः. म्हणजे सत्व रज या गुणांनी ही प्रकृती बनलेली आहे. आणि निबंधन्ति महाबाहो देहे देहनमव्ययम्. म्हणजेच काय की जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो, तेव्हा या त्रिगुणांमध्ये तो बद्ध होतो. म्हणजे जेव्हा आपण आपल्या आईच्या पोटात होतो, तर तेव्हा तर आपण फ्री होतो ना सगळ्या गोष्टींनी, आपल्याला काही समजत नव्हतं. पण जसंच आपण बाहेर पडलो, तर आपण या मायेच्या चक्रामध्ये फसलो. इन्स्टंट बाहेर येताच, जसं तुम्ही बाहेर आले, तुम्हाला कपडे लागले, तुम्ही म्हणजे होऊ नये हो, हळूहळू जेव्हा तुमची वाढ झाली, डेव्हलपमेंट झाली, आपण म्हणूया ग्रोथ झाली, तर जशी जशी तुमची ग्रोथ झाली, तर तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत ना. म्हणजे बघा, एक मुलगा आहे छोटा, ठीक आहे, 5 वर्षांचा म्हणूया किंवा 10 वर्षांचा म्हणूया.
तर त्याची नीड आता काय असेल किंवा वॉन्ट काय असेल, तर त्याची इच्छा काय असेल की मला एक सायकल पाहिजे किंवा मला एक टॉय कार पाहिजे, मला सेट पाहिजे. कशाचा? टॉय सेट म्हणूया, काहीतरी पाहिजे. तर त्याची अशी इच्छा असेल. तेच जर तुम्ही एखाद्या यूथ प्रवृत्तीच्या याला दिलं, जसं तुम्ही सगळे आहात. तर तुम्हाला लागेल का ते टॉय वगैरे काय करणार तुम्ही त्याचं? तर तुमच्या वयासाठी तुम्हाला लॅपटॉप झालं, तुम्हाला फोन झालं, वेगवेगळे जे गॅजेट्स असतात ते लागतील. आणि तेच जर तुम्ही प्रौढांसाठी जर आपण म्हटलं, हे ना म्हणजे जे 25 प्लस आहेत किंवा 30 प्लस आहेत. म्हणजे जर सपोज घ्या आपले आजी-आजोबा घ्या. तर त्यांना हे लागतील का रे गॅजेट्स किंवा ही सायकल आणि हे टॉयज? नाही. तर त्यांच्या वेळी त्यांना काय लागेल, की वह्या लागतील वाचायला किंवा न्यूजपेपर लागेल. तर याप्रमाणे सगळ्यांच्या काही ना काही इच्छा असतात. मी नीडची गोष्ट करत नाहीये, की ज्या डेली लाईफमध्ये आपल्याला लागतात नाही. पण ज्या गोष्टींपासून आपल्याला वाटतं, की आपल्याला सॅटिस्फॅक्शन भेटेल, त्या गोष्टी. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की मनुष्य कधीच सॅटिस्फाईड होत नाही. जर त्याची एक इच्छा पूर्ण झाली, तर त्याची दुसरी इच्छा येते मनात, की नाही आता एक तर झाली ना, आता दुसरी पूर्ण करू. तर या प्रकारेच काय झालं आहे, की आपण या तिघी गुणांनी बनलेलो आहोत. म्हणजेच कसं बघा, जाणून घेऊया पुढे तिघी गुणांबद्दल. हे अनग अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमय आहे आणि हा मनुष्याला सर्व पापांतून मुक्त करतो. जे सत्वगुणांमध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. बघा, म्हणजे जे मनुष्य सत्व सत्वगुणात आहे, तर जो सत्वगुणी व्यक्ती असतो तो इतरांपेक्षा निर्मळ असतो आणि इतरांपेक्षा वेगळा सुद्धा असतो. तो सगळ्या पापांपासून मुक्त असतो. आणि जो सत्वगुणात असतो, स्थित आहे, तर त्याला सुख आणि ज्ञानाच्या भावनेने तो बद्ध होतो. म्हणजे त्याला सुखची प्राप्ती तर होतेच आणि तो ज्ञान पण घ्यायला सिद्ध असतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल कालच सांगितला, की आपण जर एखादं नास्तिक आणि एखादं आस्तिक दोघांना जर बसवलं आणि दोघांना मी जर हा ज्ञान द्यायला सुरुवात केली, तर जो आस्तिक असेल त्याला सगळं लक्षात राहील आणि तो मला शेवटी उत्तरही सांगेल किंवा यावर समरी सुद्धा सांगू शकेल. पण मात्र जो नास्तिक असेल त्याने सगळं ऐकूनही तो काही बोलू शकणार नाही. हो, असं झालं असेल आणि तसं या प्रकारे बोलेल तो. काही बोलणार तो. कारण त्याचं लक्ष तर असेल नाही. तर असा फरक आहे गुणांमध्ये. म्हणजे बघा आपण म्हणतो ना, की आपल्यासारखे लोकं सिमिलर का नाही असतात? सगळे वेगवेगळे का असतात? तर कोणी सत्वगुणात असतो, कोणी रजगुणात असतं, तर कोणी तमगुणात असतो. आणि असं नाही, की स्पेसिफिक गुणात तुम्ही आहात. आता ते मी पुढे सांगेल. पहिले आपण सगळे गुण एक वेळा समजून घेऊ. ठीक आहे? सत्व समजलं. पुढे हे कोणते या असंख्य वासना आणि महत्वाकांक्षामुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. म्हणजे काय की रजोगुण म्हणजेच काय मी तुम्हाला आता बोलली की लालसा किंवा वासना. यामुळे काय होतं की तो कर्मबद्ध होतो किंवा म्हणूया सकाम कर्माशी बांधला जातो आणि तो काहीही प्राप्त करण्यासाठी काहीही करू शकतो. म्हणजे मी तुम्हाला बोलली होती की एखाद्या मनुष्याला जर काहीतरी पाहिजे आहे म्हणजे त्याला ज्याच्यातून सॅटिस्फॅक्शन भेटतो तो ती गोष्ट करतो. जसं की एखादा चोर आहे, तर तो चोरी कशासाठी करतो? तो मेहनत करून पण तर पैसे कमवू शकतो ना. पण त्याला ईझी वाटतं चोरी करायला. त्याला वाटतं नाही चोरी करून आपण जे कमवू शकतो ते आपण जॉबमध्ये नाही कमवू शकत. म्हणून तो चोरी करतो. तर चोरी केल्याने त्याला सॅटिस्फॅक्शन भेटतो. तर रजोगुणात कसं असतं, की मनुष्याला इतका हाव असतो आणि मनात इतक्या इच्छा त्याच्या प्रबळ इच्छा असतात, की नाही मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे. बघा मी म्हणते लाईफमध्ये पैसा खूप इम्पोर्टंट आहे. माझ्या लाईफमध्ये पण आणि तुमच्या लाईफमध्ये पण.
आज तुम्ही डॉक्टर बनत आहात, आज तुम्ही इंजिनियर बनत आहात किंवा आज तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जात आहात, तर आपण अभ्यास कशासाठी केला? 1ली ते 12वी पर्यंत शिकले. त्यानंतर पुढे आता एज्युकेशन घेत आहोत, तर कशासाठी करत आहोत हे सगळं? आपल्या पुढच्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी, की मी पुढे कमवून माझ्या इच्छा पूर्ण करेन. बरोबर आहे की नाही? तर त्याचप्रमाणे बघा पैसा लाईफमध्ये इम्पोर्टंट आहे. पण आपल्या गरजा पूर्ण जितक्या गरजा पूर्ण होतात आपल्या किंवा आपल्याला जितका पैसा लागतो एखादी गरज पूर्ण करण्यासाठी फक्त लिमिटेड म्हणून तो पैसा हवा. म्हणजे त्यात एकदम हाव नको, की नाही मला खूप सारा पाहिजे. म्हणजे कोणाकोणाचं कसं असलं ना, खूप पैसा असला ना, तरी ते पैसा करतात. नाही मला अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. तर हा जो हाव असतो, हा मनुष्याला वाईट कर्म करण्यासाठी सुद्धा उत्सुक करतो. कारण जेव्हा त्याला ती मनात असलेली गोष्ट भेटत नाही, म्हणजेच त्याला सॅटिस्फॅक्शन भेटत नाही आणि जेव्हा ते त्याला भेटत नाही, तर तो कोणतेही कर्म करायला रेडी होतो. ईझी आहे. समजलं रजोगुण? पुढे. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. एखादा मनुष्य आहे, ठीक आहे? एक्झाम्पल घेऊया. आणि एखाद्या मनुष्याला तुम्ही एक रूम देऊन द्या, एक टीव्ही देऊन द्या आणि काही खायला-प्यायला देऊन द्या, स्नॅक्स वगैरे. जर तो तामसी असेल, तर तो पूर्ण दिवस त्या पलंगावर झोपून राहील, टीव्ही पाहत राहील आणि खात राहील. अजून त्याला काहीच पाहिजे नाही. बघा तामसी वृत्तीचे लोकं खूप आळशी असतात आणि खूप त्यांना झोप लागते. असे लोकं तुम्ही पण पाहिले आणि मी पण पाहिलेले आहेत. ठीक आहे. आपण आपल्या आजूबाजूला या तिघी गुणातीलच लोकं आपण पाहत राहतो. ठीक आहे. आणि जेव्हा आपण यांचं निरीक्षण करतो, तर आपण पाहिलं आहे, आता खूप लोकांना काय सवय असते ना, रात्री लेट झोपतात. म्हणजे रात्री लेट कसं असतं, की चला आता आपल्याला कामं वगैरे असतात म्हणून 12 वाजतात. 12 इट्स नॉर्मल. म्हणजे 12 वाजले वगैरे ते पण लेट आहे. पण चला आता आपण बिझी शेड्यूल असतो, कधी वेळ भेटत नाही, तर ठीक आहे. पण कोणी-कोणी तर बापरे 4 वाजता काय झोपतात, 4:30 वाजता काय झोपतात. तर हे काय झालं? हे काय झालं, की ते जेव्हा सात्विक लोकं म्हणूया किंवा जेव्हा एखादा भक्त उठतो सकाळी 4:30 वाजता, तेव्हा हे लोकं झोपतात. आणि जेव्हा एका भक्ताचं सगळं काम होऊन जातो आणि तो आता सगळं काम करून बसलाय, तेव्हा हे लोकं उठतात. म्हणजे 12:30, 1 जेवण-बिवण झाल्यावर म्हणजे जेवण आपलं होऊन जाईल, तेव्हा ते उठतात. मग ते हळू-हळू ब्रश करतील, मग ते चहा पितील, मग 4, 4:30 दुपारचे 4:00-4:30 ते जेवण करतील, असा त्यांचा शेड्यूल. मग त्यात ते दरिद्रता असते म्हणजे त्यांच्यात, म्हणजे ते अंघोळ सुद्धा करीत नाही. तर हे सगळे जे अवगुण आहेत, हे तमोगुणी व्यक्तीत असतात. ठीक आहे? तर या प्रकारे तिघी गुण आपण समजले. पुढे बघा. हे भारता सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. म्हणजे सत्वगुण जो आहे तो मनुष्याला सुखाने बांधतो. बरोबर? सुख आपल्याला प्राप्त होतं. रजोगुणी सकाम कर्माशी बांधतो. सकाम कर्म म्हणजेच काय? सांगा बरं सकाम कर्म म्हणजे काय? लवकर झालेलं आहे हे आपलं. सकाम कर्म म्हणजे काय? तुमच्या समोरच्या स्लाइडवरच दिलेलं आहे, की सकाम कर्म म्हणजे काय आहे. लवकर सांगा. येस. ओके. कर्माशी बांधतो किंवा
नाही, कर्माशी नाही. हा, येस, वैभव प्रभूजी, व्हेरी नाईस. फळांची आशा करून केलेला कर्म म्हणजे जे आपण एका फळाची आशा करून तो कर्म करतो, म्हणजे कर्म करतो आणि नंतर काय करतो, फळांची आकांक्षा करतो ते. आणि जो तमोगुणी असतो तो मूर्खपणा, पूर्णपणे मूर्ख असतो तो, म्हणजे त्याच्या लाईफ मध्ये काय चाललंय त्यालाच माहिती असतं. आणि यात ना जे ऍडिक्ट असतात, जसं स्मोकिंग करतात किंवा आपण म्हणूया दारू पितात वगैरे, हे सगळे ज्यांना व्यसन असतात हे सुद्धा तमोगुणात येतात. आणि त्यानंतर डिप्रेशन मध्ये असतात, मेंटल इश्यूज, तर हे सगळं तमोगुणी, कारण हे आपल्या हाताने ते करतात. पुढे बघा. हे भारता, कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो, कधी कधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो, आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. बघा, तुम्ही तिघी गुण समजले, आता तुम्हाला एक्झॅक्टली आपल्या सोबत काय होतं ते सांगते. बघा, आपल्यात हे तिघी गुण काम करतात. म्हणजे जेव्हा तुम्ही भक्ती करताय किंवा जेव्हा तुम्ही चांगलं कर्म करताय तेव्हा तुम्ही रजोगुणी अवस्थेत असतात. जेव्हा तुम्ही काहीतरी अशी ऍक्टिव्हिटी करता आहात, म्हणजे पैसे वगैरे कमवत आहात किंवा काहीतरी कर्म करीत आहात, तर ते तुम्ही तेव्हा तमोगुणी अवस्थेत असतात. म्हणजे मनुष्य सकाळी सकाळी जेव्हा तो भक्ती करतो तेव्हा सत्वगुणात असतो. त्यानंतर तो जे काही कर्म करतो तो रजोगुणी असतो, आणि त्यानंतर जेव्हा तो रात्री झोपतो तर तो तमोगुणी अवस्थेत असतो. या प्रकारे आपण या तिघी गुणात बांधलेलो आहोत. असंच नाही की आपण फक्त एकाच गुणात फिरत आहोत. ठीक आहे, कळतंय का तुम्हाला एक्झॅक्टली मी काय सांगते आहे? की आपण मात्र या तिघी गुणांमध्ये फिरत आहोत. ठीक आहे. पुढे बघा. नंतर आपला मन जो काय करतो, कधी आपल्याला वाटतं की नाही आपण सात्विकच राहायला हवं, आपण चांगलेच कर्म करायला हवे. मग नंतर आपला मन दुसऱ्या साईडला म्हणतो की नाही, तुला पैसे पण कमवायचे, तुला आपले इच्छा पूर्ण करायची, तुला हे करायचंय, तुला ते करायचं, पैसा पाहिजे लाईफ मध्ये, सक्सेस पाहिजे लाईफ मध्ये, सगळं काही पाहिजे. आणि एक चल रे थोडं झोपून जा, थोडं थकून जातो तू, झोप, है ना, आळस. तर हे मन ह्या तिघी गुणांना खिचतो, हे नाहीतर हे. हे फोटो मध्ये दिसतंय ना तुम्हाला, त्याप्रमाणे. की नाही आता हे, नाही मग हे, कोणतं कर्म करायचं? असं मनुष्याला क्वेश्चन मार्क पडतो. बघा, जेव्हा देहाची सर्वद्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. म्हणजे तुमच्यात जेव्हा ज्ञान तुम्ही ग्रहण करतात, जेव्हा तुम्ही माला जाप करतात, तर तेव्हा तेव्हा तुम्हाला म्हणजे आपण म्हणूया एका प्रकारे जेव्हा तुम्ही नॉलेज गेन करतात, तुमच्या सत्वगुणाचे द्वार उघडतात. ठीक आहे. हे भरतश्रभ, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत्प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे येतात. म्हणजे जेव्हा खूप अशी आपल्या रजोगुणाची, आपण म्हणतो रजोगुण जेव्हा वाढतो, तर आपल्याला खूप असं म्हणतो आपण अनकंट्रोलेबल असतो. खूप मनात इच्छा असतात. अटॅचमेंट आपल्याला गोष्टींशी होते. खूप साऱ्या गोष्टींशी आपण अटॅच होतो. याप्रमाणे. ठीक आहे. हे गुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह हे प्रकट होतात. म्हणजे जेव्हा एखादा मनुष्य तमोगुणात असतो तेव्हा तो ऍडिक्ट असतो गोष्टींशी, मग एकटा राहायला त्याला आवडतं. हे ना, तुम्ही पाहिलं असेल असे लोक खूप असतात. इनफॅक्ट तुमच्या घरी पण कोणी असू शकतं किंवा सगळ्यांच्या आजूबाजूला सराउंडिंग मध्ये अशी लोक असतात, त्याला दिसतातच. तर ते खूप मूर्खपणा करतात आणि अंधकारामध्येच त्यांना म्हणजे त्यांचं जीवन व्यतीत होतंय असं त्यांना वाटतं, याप्रमाणे.
जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षींच्या उच्चतर पवित्र ग्रहलोकांना प्राप्त करतो. म्हणजेच काय की तो महर्षींच्या ग्रहलोकाला प्राप्त करतो जेव्हा त्याचा मृत्यू सत्वगुणात होतो. आणि जेव्हा त्याचा मृत्यू रजोगुणामध्ये होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो. म्हणजे जे सकाम कर्म करताय आणि म्हणजे सकाम कर्म करताय म्हणजेच काय की जे तेच ज्यात त्याचा मृत्यू झाला त्यातच त्याचा जन्म झाला. परत तीच ॲक्टिव्हिटी की कर्म केले आणि त्याचं फळही पाहिजे. आणि जो तमोगुणात त्याचा मृत्यू होतो तर तो पशु योनीमध्ये जन्म घेतो. पशु-पक्षी बनतो. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते. परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणात केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे. तर जे आपण रजोगुणाचे कर्म सत्वगुणात जे कर्म करतो तर ते शुद्ध कर्म म्हणून आपले मानले जाते आणि आपल्याला पुण्यकर्माचे फळ भेटते. आणि तेच जर तुम्ही रजोगुणात जर तसे कर्म केले तर तुम्हाला दुःखच भेटेल. आणि तमोगुणाचं तर तमोगुण तर खूप ईझी आहे. मी तुम्हाला बोलली ना लक्षात ठेवायला खूप ईझी आहे. म्हणजेच काय मूर्खपणा. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. एक सेकंड हां. हं. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होतो, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होतो. म्हणजे जो सत्वगुणात आहे तर तो वास्तविक ज्ञानाची प्राप्ती करेल. जो रजोगुणात आहे तर तो लोभी असेल. आताच आपण पाहिलं. आणि जो तमोगुणात असेल तो तो पूर्णपणे अज्ञानी आहे. म्हणजे त्याला काहीच कोणाशी काही घेणं-देणं आहे नाही. ठीक आहे. सत्वगुणी मनुष्य कर्मशः उद्वर्ग गतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. म्हणजे उच्च लोकांना ते प्राप्त करतात. जे सत्वगुणात असतात. रजोगुणात जे मनुष्य असतात ते पृथ्वीवरच परत येतात. आणि जे तमोगुणी असतात ते नरक लोकमध्ये जातात. त्यांचं तिथे पतन होतं. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्माचा प्राकृतिक गुणाखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त करतो. म्हणजे जो कोणी या तिघा गुणांच्या पलीकडे जातो आणि या तिघा गुणांच्या पलीकडे जाऊन तो सत्याला जाणतो म्हणजे तो कृष्णाला जाणतो. पॉवर ऑफ कृष्णा जाणतो. जो सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेडला जाणतो. तर मात्र तो या चेन मधून बाहेर येईल, या तिघी गुणांमधून बाहेर येईल आणि कृष्णाच्या स्वभावाची प्राप्ती करेल. तर आता आपल्याला ठरवायचं आहे की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. इथेच अडकून राहायचं आहे की कृष्णाची प्राप्ती करायची आहे. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणाच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखांतून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. म्हणजे जर आपण एका याच्याने जर या सगळ्यातून मुक्त झाले, या त्रिगुणातून मुक्त झाले, तर मात्र आपण काय करू? आपण कृष्णाची प्राप्ती करू आणि आपल्याला आपल्या मनात जे काही दुःख आहे, ते सगळं दुःख दूर होईल. आणि आपण मग काय करू? अमृताचा उपभोग घेऊ आणि या जन्म-मृत्यूच्या चेनमधून बाहेर पडू. पण यासाठी काय करावे लागेल? काय करावं लागेल सांगा बरं यासाठी? जर मला जन्म-मृत्यूच्या चेनमधून बाहेर पडायचं आहे आणि कृष्णाची प्राप्ती करायची आहे, तर मला काय करावं लागेल?
लवकर सांगा. भक्ती. येस. आपले कर्म विदाउट फ्रुट्स आणि 16 राउंड्स. येस, भक्ती, कृष्णाची भक्ती. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे अर्जुनाने विचारले, हे प्रभू, त्रिगुणाच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो? त्याचे आचरण कसे असते आणि तो प्रकृतीच्या गुणाच्या पलीकडे कसा जातो? म्हणजे जो त्रिगुणांच्या पलीकडे आहे, त्रिगुणांच्या वरचा जो मनुष्य आहे, जो त्या तिघी गुणांना ओलांडून गेलेला आहे, तर त्याचे गुण कसे असते, त्याचे वैशिष्ट्य काय, हे अर्जुनला जाणून घ्यायचे आहे. बघा, एकदम व्यवस्थित ऐकून घ्या. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जे आकाश, आसक्ती, मोह याची उपस्थिती असताना त्याचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्याच्या आकांक्षा करीत नाही, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्ये अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि सुख दुःखाला सारखे मानतो. म्हणजे कृष्ण काय म्हणत आहे, की जर आकाशात जसं वारा चालतो आहे किंवा पाऊस पडतो आहे किंवा थंडी आहे किंवा कोणतंही वेदर आहे, तर त्याला त्याच्याने काहीच फरक पडत नाही आणि तो कोणत्याच गोष्टीचा द्वेष करत नाही किंवा कोणत्याच गोष्टीची आकांक्षा सुद्धा ठेवत नाही. ठीक आहे. त्यानंतर तो कधीही त्रिगुणांनी विचलित होत नाही, की आपण यात अडकलेलो आहोत आणि आपण यातून कसं निघू नाही. तो नॉर्मलच राहतो आणि दिव्य राहतो. तो सुख असो, दुःख असो, सगळ्यात समभाव ठेवतो. सुख आहे तरी नॉर्मल राहायचं, आपण न्यूट्रल राहायचं. कोणत्याच गोष्टीमध्ये सुख असो, दुःख असो, आपण स्टेबल राहायचं, म्हणजेच न्यूट्रल राहायचं. सुख आला तरी ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. दुःख आला तरी ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आपण डील करून घेऊ. म्हणजे सुख असो की दुःख असो, आपण एकदम सारखं वागायला पाहिजे. हे करणं कठीण आहे. आहे की नाही आहे कठीण? मला सांगा. सांगा बरं तुम्ही, की सुख असो किंवा दुःख असो, तर कठीण आहे ना आपल्यासाठी. सुखात आपण खूप सुखी होतो. अरे बापरे! हे मला प्राप्त झालं, इतकी मोठी गोष्ट आहे ही. आणि दुःख आला की बापरे, बापरे! किती मोठा दुःख आला, असं वाटतं की पूर्ण जगाचं दुःख देवाने तुम्हालाच दिला की काय? असं होतं की नाही आपल्याला? दुःख होतो ना आला की, आपण सेम राहतो का? सांगा लवकर. बाकीच्यांना काय वाटतं? लवकर, लवकर. हो, बरोबर आहे. ठीक आहे ना? पुढे बघा. जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, म्हणजे माती जर तुमच्या समोर ठेवली, दगड ठेवला आणि सोनं ठेवलं आणि मी तुम्हाला बोलली, चला एक उचला यातून किंवा मला सांगा, की याच्यातून सगळ्यात जास्त कशाची व्हॅल्यू आहे? तुम्ही बोलला सोन्याची व्हॅल्यू आहे. पण ज्याच्यासाठी हे तिघी गोष्टी समान आहे, म्हणजे दगड आणि गोल्डमध्ये त्याला काहीच फरक जाणवत नाही, त्याला सेम वाटत आहे, असा तो मनुष्य. जो प्रिय आणि अप्रिय यांच्यामध्ये सुद्धा समभाव ठेवतो. म्हणजे आपला प्रिय मित्र असो की आपला अप्रिय मित्र असो, आपल्याला जो मनुष्य आवडत नाही, तरीही त्याच्याने समभावानेच वागायचं. जर त्याने वाईट केलं आणि तुम्ही त्याच्यासोबत वाईट करणार, तर तुमच्यात आणि त्याच्यात कायच फरक राहिला? हे की नाही? तर म्हणून जर त्याने तुमच्यासोबत वाईट केलं आहे, तर तुम्ही मात्र त्याच्यासोबत तसं करू नका. जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमान याकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्माचा परित्याग केला आहे, त्या मनुष्याला गुणातील म्हटले आहे. म्हणजेच काय, की जो शत्रू असो किंवा मित्र असो, सगळ्याने समभाव ठेवतो. भौतिक कर्माचा त्याने काय केला आहे? परित्याग केला आहे. अशा मनुष्याला गुणातील म्हटले जाते. ठीक आहे, समजलं? जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरावर उन्नत होतो. म्हणजे जो कोणी पूर्ण डिव्होशनल सर्व्हिसमध्ये संलग्न होतो किंवा भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळच या तिघी गुणांच्या वर जातो आणि कृष्णाची प्राप्ती करतो.
आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणारा अमृत अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. म्हणजे जो एक प्रकाश आहे, एक आपल्याला एक जो पॉवर दिसतो, एक तो जो पॉवर आहे, तो मात्र कृष्ण आहे. जी अल्टिमेट हॅपीनेस आहे, ती मात्र कृष्ण आहे. ठीक आहे? या प्रकारे आज आपण काय पाहिलं, 3 गुणांनी आत्मबद्ध होते, वैशिष्ट्ये, कृती आणि गुणामध्ये मृत्यू, गुणातील कसे होणे. आता मला एक मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, पण त्याआधी आपण रेकॉर्डिंग स्टॉप करूया. हरे कृष्णा माताजी.